पुरे. काय पुरे काय? आणि का पुरे का? मी त्यांच्याशी बोलायला हवं होतं ना, बोललो. मग आता या. अहो काय? हे बघा, शब्द लागले ना की त्यामागचा हेतू दिसत नाही. तुमच्या शब्दातला आडमुठेपणा त्यांना हेतू दिसला नाही, शब्द तेवढे लागले. मग दोष बोलणाऱ्याचा का ऐकणाऱ्याचाही? आई लहानपणापासून हे वाटेल तसं बोलतायत मला. तूच म्हणायचीस ना, राजा त्यांच्या बोलण्यामागचा हेतू लक्षात घे, शब्दांकडे लक्ष देऊ नकोस. हो ना, त्या लहान वयातही यांचं वाटेल तसं बोलणं मी सहन केलंच ना. मग आता जर मी बोलतोय तर त्या बोलण्यातल्या शब्दांकडे दुर्लक्ष करून हेतूकडे का लक्ष दिलं जात नाही? बरोबर आहे ना? आणि मी तुम्हाला तेच सांगतोय की माझा हेतू स्वच्छ आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. मग यांना कळला नसेल का तो हेतू? 100% कळलाय. त्यांना माहिती आहे सगळे जण चाललेले आहेत, एकत्र चालले आहेत. तर वैभवला असं वाटत असेलच की भाऊनेही आपल्या बरोबर यावं, हे त्यांना माहिती आहे. पण हेतूकडे दुर्लक्ष करताय, शब्दांकडे लक्ष देत. मी जे बोलतोय ते कुठल्या शब्दात बोलायचं हे माझं मला ठरवू दे ना. आणि यांच्याकडनं शिकलो ना कुठल्या शब्दामध्ये, कुठल्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे ते. आता जर मी एवढं बोलतोय तर मग राग येण्याचं काय कारण? नाही, वाईट कशाचं वाटतंय माहितीये ना लक्ष्मी? म्हणजे मी काय भावनेनं बोललो, मी का बोललो याचा विचार न करता फक्त शब्दांमधला आडमोठेपणा दिसला. काय बोललो असेल मी, त्याच्या मागे माझी काय भावना होती याला काही किंमत नाहीये. यांचा स्वाभिमान दुखावतोय का याची काळजी मी घेतली नाही ना, तर हा माझा गुन्हा. यांचा राग, यांचा स्वाभिमान तेवढा खरा, आमच्या म्हणण्याला काहीच किंमत नाही. अहो आई, भाऊनी का केलं असं अचानक? मलाही काही कळत नाही. मगाशी बाहेर मी त्यांच्याशी बोलले तेव्हा मला वाटलं होतं ते बोलतील शांतपणे. हे दोघं का असं वागतात? काय सांगू बाई, अगं ह्या वातावरणाची मला सवय आहे, पण तरी दरवेळी मनाला त्रास हा होतोच. आई पण म्हणजे भाऊंना आपल्या बरोबर खरंच यायचं नाहीये? काय माहित. अहो नाही, त्यांना यायचंय, मला माहितीये. मलाही माहितीये त्यांना यायचंच आहे. मग आता बघते. तू काय म्हणालीस मला त्यांच्याशी बोललो ना? काय तुला एवढा त्यांचा पुळका आहे मला खरंच कळत. म्हणजे तुझी इच्छा होती म्हणून मी बोललो. काय झालं? कसे रिॲक्ट झाले बघितलंस ना? नाही, मी काय म्हणालो की भाऊ तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. आता याच्यात रागवण्यासारखं काय? काय त्यांच्या जागी मी असते ना तर मीही तितकी चिडली असते. का? वैभव, तुझा त्यांच्याबद्दलचा राग, त्यांच्यासाठी लहानपणापासून असलेला तुझा राग सगळं कळतं मला. वेळोवेळी तुला त्याचा खूप त्रास झाला हेही कळतं. आताही आठवून त्रास होतो. अरे पण तू का तसं वागतोयस? ते चुकले असतील, पण त्यांच्याशी ह्या वयात हे असं वागून तू काय मिळवतोयस? सूड, ते तू घेतलायस तू पुरेस. बस झाला आता. कधी संपणार आहे हे सगळं? काय समाधान मिळतं तुम्हा दोघांना एकमेकांशी असं वागून कुणास ठाऊक? आणि मला ना आता त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही, मला तुझ्याबद्दल बोलायचं. हं, तू त्यांच्याशी चांगला वाग, संपला विषय. अरे पण मी काय वाईट वागलोय? मी बोलतोय की त्यांच्याशी. काय बोललास? हं, काय बोललास? हवं असेल तर या, तुम्हाला वाटत असेल तर चला, सगळेच जातायत मग चला, हवं तर, हे बोललायस तू? वैभव, तुला नाही वाटत तू जरा जास्तच ताणलंय? तू काहीच बोलू नकोस. तुला चांगलं माहितीये की तू हे ताणलेलं आहेस. फक्त एक साधं वाक्य होतं, भाऊ सगळे जात आहेत, माझी इच्छा आहे की तुम्हीही चला. इतकं साधं बोलायचं होतं. किती कष्ट पडले असते रे तुला हे बोलायला. हं, पण नाही. बघ मी आत्ताच सांगते, मी आयुष्यभर मध्यस्थी करणार नाही आईंसारखी. मला कंटाळा आलाय. आणि नाही, खरं तर आत्ताच
मी एकटी निघून जाईन पिकनिकला, कुणीच येऊ नका. एक मिनिट, तू तू असं आशेने बघू नकोस ना माझ्याकडे. मी एकटी जाणार नाहीये, तू यायचंच आहेस आणि तू भाऊ नाही चला असं म्हणायचंय, कळलं? वैभव, तू कसाही असलास तरी तू एक चांगला माणूस आहेस यावर माझी श्रद्धा आहे. आणि स्वतःच्याच वडिलांशी असं वागून प्लीज त्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नकोस. आता आई आत येतील, तू जायचंयस आणि हे असंच बोलायचंयस, कळतंय तुला? नाही तर माझ्याशी अजिबात बोलायला येऊ नकोस. शूटिंगला जायचं नाही जायचं ना म्हणजे बघतो तुझ्याकडे सर. जेवून घे. आओ आओ हा बोल ग. अहो सर, कशी बशी सुटले आज. आज काही खरं नव्हतं. म्हणजे एका भलत्याच माणसाला घरात घेऊन आले आणि मला बोलले याला पैसे दे म्हणून. आता मी काय लोकांना पैसे देत फिरायचं का? ते माझ्याकडे नाही दमडी, मी कशी भागवते माझं मला माहिती. असं कोणाला पण घेऊन आले तर कुठून पैसे देऊ मी? ते पण आहेच. काही संशय वगैरे नाही ना त्याला? काय कळतच नाही हो. म्हणजे काही बोलला का तो? आता बोलणं तर माहितीये ना तुम्हाला, काय बोलतात त्यांचं त्यांना माहित नाही. त्यातलं खरं काय खोटं काय आपल्याला कसं कळणार? अगं पण काहीतरी अंदाज आला असेल ना, मनात काय चाललंय ते थोडं कळलं असेलच ना तुला. त्याचंच टेन्शन आहे मला. काहीतरी चाललंय खरं मनात त्यांच्या. म्हणजे सारखं असं बोलतायत ते की काहीतरी लफड आहे, काहीतरी गडबड आहे, काय कळतच नाही मला. अरे बाप रे, काय करायचं हो आता? ऐक सुरेखा, मी उद्या तुझ्याकडे म्हणजे उद्यापासून तुझ्याकडे कपडे बदलायला नाही चालू तर मग कुठे जाणार तुम्ही? हा ते पण आहेच. नाही आणि ना तुम्ही असं अचानक बंद केलं नाहीये ना तरी पण डाऊट येईल त्यांना. ऐक सुरेखा, एक काम कर, तो जरा शुद्धीत असेल ना तेव्हा बोल त्याच्याशी. अहो शुद्धीत असतील तर नीट बोलता येईल ना. मनात काय चाललंय, कसला प्रॉब्लेम आहे, काय खुपतंय कळेल तरी. पण कधी बोलू? हे शुद्धीत असतात तेव्हा असं वाटतं की काहीतरी बोलून यांचं डोसकं नको फिरायला, म्हणून आपली काही बोलतच नाही मी. सुरेखा, तुझ्या नवऱ्याची ना कधी कधी जाम भीती वाटते यार. मला पण. त्यामुळे आमच्याकडे बरं आहे ग, छोटे छोटे प्रश्न विचारतात आणि छोटे छोटे उत्तराने त्यांचं समाधान पण होतं. बरं सुरेखा, उद्या बोलतो. हा ठीक आहे. तुम्ही ना माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच मी आमच्या सिरियलच्या हिरोईनशीच बोलत होते. आयुष्यपत म्हणजे आईला एका मिनिटामध्ये हिरोईनचा हिरो कसा झाला? काहीतरी गोंधळ झालाय, काहीतरी झालंय. चंदू पुढे कसा आला सुरेखाचा फोन? सुरेखा काही बोलली असेल का? त्याने तिला काही बोलून दिलं असेल?